हे दोन शब्द माहिती पाहिजे आपल्याला. व्हॉट इज पर्सनॅलिटी, दुसरं काय हे. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय हा भाग वेगळा आहे आणि पर्सनॅलिटी म्हणजे काय हा भाग वेगळा आहे. मग पहिल्यांदा आपलं हे समजून घ्यायचं की पर्सनॅलिटी म्हणजे काय आणि मग पुढचं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय. चला आता ठीक आहे. हु इज युअर बेस्ट पर्सनॅलिटी इन युअर लाईफ. हु इज युअर बेस्ट पर्सनॅलिटी इन युअर लाईफ. कम ऑन. You are the only personality of yours. Huh? Who is your best personality? I mean, who is your ideal person in your life? Like, I want to be like that. I want to be like him or her. Can be from any background. Amitabh Bachchan. Kavita madam म्हणल्या की बाबा Amitabh Bachchan is her favorite personality. Dr. Babasaheb Ambedkar. Allu Arjun. Virat Kohli. अच्छा, युअर फादर अँड सुशांत सिंग राजपूत. APJ अब्दुल कलाम. विराट कोहली. MS धोनी. छत्रपती शिवाजी महाराज. आणि युअर फादर यू सेड. हां, विराट कोहली, सुशांत सिंग राजपूत. बरं, डॉक्टर BR आंबेडकर, एकनाथ शिंदे, APJ अब्दुल कलाम. काय. अच्छा, युअर डॅड, युअर फादर. राहत इंदोरी. युअर फादर अँड युअर बॉस. डॉक्टर BR आंबेडकर. हां, छत्रपती शिवाजी महाराज. आपली फेवरेट पर्सनॅलिटी ही एकतर ती राजकारणातली असेल, समाजकारणातली असेल, खेळातली असेल, शिक्षणातली असेल, कशातली पण असू शकते. तर दुसरा प्रश्न आहे की का. वाय. का चुकलंय. हां, मग सांगा ना वाय. अच्छा, ठीक आहे. ज्ञानग्रहण करायचं आणि ज्ञानदान करायचं. ठीक. त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस आहे. ठीक आहे. त्यांचे थॉट्स आहेत. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर अगदी करेक्ट आहेत. सगळंच आहे ना. मग त्यांचे थॉट्स आहेत, त्यांचं नॉलेज आहे, त्यांचं कार्य आहे, ते प्रतिभा संपन्न आहेत. समाजावर एक वेगळा पगडा आहे. काय हो यायचंय. त्यातले बरेचसे काही लोक असे आहेत की ज्यांना तुम्ही भेटलेले सुद्धा नाही, है ना. काहीतर आपण आपला जन्म व्हायच्या अगोदरच मिळेल आणि काहींना तर ते आपण कधीच भेटलो नाही, तरी सुद्धा आपण त्यांना पर्सनॅलिटी मानतो. पर्सनॅलिटी म्हणजे काय. त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी समाजाला दिलेलं योगदान, त्यांचा त्याग, त्यांच्या नावाची असलेली चर्चा, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये निर्माण केलेलं स्थान, हे सगळं. बर, गुड. म्हणून आपण त्यांना आयडियल मानतोय. मग त्यांच्या हाईटवरून नाही, त्यांच्या कलरवरून नाही, त्यांच्या जातीवरून पण नाही, एक फक्त आणि फक्त त्यांच्या कार्यावरून. मान्य. फक्त आणि फक्त त्यांच्या कार्यावरून आहे. तर पर्सनॅलिटी या शब्दाचा अर्थ असाच असतो.
प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी आहेच ना, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाल्याशिवाय चेंज होत नाही हा नंतरचा मुद्दा आहे. मग पर्सनॅलिटी म्हणजे काय हा प्रश्न आहे. बेसिक जर समजून घ्यायचं असेल, आपला जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत ही प्रत्येकाची पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे का नाही झालेली? हां, म्हणजे एक काळ असा होता की आपल्याला स्वतःला जेवता येत नव्हतं, पण आता जेवता येते. स्वतःला हात धुता येत नव्हता, पण आता हात धुता येतो. स्वतःला चालता येत नव्हतं, पण आता चालता येते, पळता येते, लाथा मारता येतात. आता भरपूर बदल झाले. पेन पकडता येत नव्हतं, पण आता पेन पकडता यायला लागला. टाईप करता येत नव्हतं, पण आता टायपिंग करता यायला लागलं. वाचता येत नव्हतं, पण आता वाचायला यायला लागलं. मग आमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली नाही का? आता झाली. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आमचा जन्म झाला तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या व्यक्तिमत्वावर कोणी कोणी प्रभाव टाकला किंवा माझ्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे घटक, प्रभाव पडणं गरजेचं आहे ना. लहान मूल आपलं एखादा जन्म झाला आणि त्याला जंगलात सोडून दिला आपण, त्याला नंतर माणसांचा सहवास नाही, माणसांसोबत बोलणं नाही, माणसांचे कसलेच एटिकेट्स किंवा मॅनर्स नावाचा प्रकार त्याला शिकवला गेला नाही. आता ते व्यक्तिमत्व वाढणार नाही का वयाने? वाढणार. मग 10-15 वर्षानंतर त्याला जर जाऊन आपण भेटलो तर त्याचे विचार काय असतील, त्याचं काम काय असेल, त्याचं राहणीमान कसं असेल? झिरो टच ऑफ ह्युमन बिईंग. शिक्षण नाही, पेन नाही, शाळा नाही, पेन्सिल नाही, गणपती उत्सव नाही, काय मॉल नाही, जंक फूड नाही, जेवण नाही, कपड्याचा पत्ता नाही, आंघोळीचा विषय नाही, काही नाही. त्याला जसं जे वाटेल ते त्यानं केलं. आता ती व्यक्ती आणि त्याच वयाची एक दुसरी व्यक्ती शहरात आली, त्याला माणसं आहेत, माणसांचा सहवास आहे, शाळा आहे, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, गुरुजन आहेत, सण आहेत, वारं आहेत, उत्सव आहेत, बाजार आहे, सगळं त्याला मिळालं. आता 25 वर्षानंतर ह्या दोघांना आपण भेटवलं एकत्र, तर काय गप्पा मारतील? बोला ना. नाही, त्याला बोलता तरी येईल का? त्याला बोलता येते हे तरी माहीत असेल का? त्याला कसं कोणत्या हाताने जेवावं हे सुद्धा माहीत असेल का? त्याला त्याचं राहणीमान तरी काय असेल? त्याला हे तरी माहीत असेल का? हे जग इकडं आहे, जग तिकडं आहे, ही लोक आहेत, ही शिक्षण आहे, शिक्षणाची अवस्था आहे, ही नोकरी आहे, ही बेकारी आहे, हा पैसा आहे. नथिंग. मग काय घडलं दोन माणसांच्या जीवनामध्ये? तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये परिणाम करणारे घटक मॅटर करत असतात. तर त्या जंगलात सोडलेल्या व्यक्तीवर प्रभाव टाकणारे घटक कोणते कोणते होते? तर त्यानं पाहिलं फक्त झाडं, पाऊस, गवत, पानं हलणारी, येणारा आभाळ, वारं सुटलेलं, प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, कीटक, बरोबर आहे, सरपटणारे प्राणी, हे सगळं त्यानं बघितलं. त्यानं शाळा बघितली का? मग इकडच्या माणसानं काय बघितलं? हा शाळेत गेला, राष्ट्रगीताला उभा राहिला, पुढं हात करून प्रार्थना म्हणायला लागला, कोणाला लात लागली तर पाय लागला तर असं स्वारी म्हणायला लागला, बरोबर आहे, कोणी नमस्कार केला तर नमस्कार करायला लागला, गुड मॉर्निंग म्हटलं तर गुड मॉर्निंग म्हणायला लागला. पंगतीला जेवत असताना दोन्ही हातानं जेवण येणं बंद केलं, तो दोन्ही हातानं जेवत होता, हे दोन्ही हातांनी. घडलं काय? तर पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते किंवा पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जे काही प्रभाव पडले किंवा ज्यांनी ज्यांनी आमच्या जीवनावर प्रभाव टाकला, ते प्रभाव टाकणारे घटक, त्यातून आमचं जे बेसिक अझम्पशन बनलं गेलं की हे असंच आहे, म्हणजे आभाळ आला की पाऊस येणार आहे, हा अंदाज आहे, हे अझम्पशन्स आहेत, बरोबर आहे, की बाबा चाकू असा मारला तर माणूस मरू शकतो, हे अझम्पशन आहे. इज इट क्लिअर? म्हणजे वरून पडलं तर मरू शकतं कारण माणसं मेलेत,
चालत्या ट्रेनमधून उडी मारली तर माणूस मरू शकतो, हे जे अजम्पशन्स आहेत, ही अजम्पशन्स हे करत असताना त्याच्या जीवनावर बराचसा कशाचा इफेक्ट झाला, बिलीफ पॅटर्न झाला त्याचा. बिलीफ पॅटर्न की बाबा असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे. आणि मग शेवटी काय म्हणालो मी, पहिले काय बोललो होतो, एक बेसिक अजम्पशन्स, दुसरं बिलीफ पॅटर्न, आणि तिसरं त्याची व्हॅल्यू सिस्टम तयार झाली की मोठ्यांचा आदर, गुरुजनांचा आदर, सिनियर काकू भेटलं तर काकू, पोरगी भेटली तर चला चल, बरोबर आहे. मोठा माणूस भेटला तर या, पोरगाला तर येणार ये बस. मोठ्या माणसाला म्हणणार का आपण ये ना, ये बस बस बस, नाही असं म्हणणार नाही ना आपण. ही व्हॅल्यू सिस्टम झाली बाबा, आहे का नाही. मंदिराच्या समोरून झालं तर हात जोडणे, कोणी एखादा प्रसाद दिला तर करणे, कोणी माणूस एखाद्या देवाला चालला आहे तर त्याला मानणे, वापस आला तर त्याचा रिस्पेक्ट करणे. ही जी व्हॅल्यू सिस्टम तयार झाली, या सगळ्यांमधून एक पर्सनॅलिटी डेव्हलप झाली हर किसी. मग आमच्या जीवनावर कोणाकोणाचा प्रभाव असतो, पहिला आई, पहिला आई, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. मग तिचा सगळ्यात जास्त प्रभाव आईचा. म्हणून म्हटले ना, शिकलेली आई घर पुढे नेई, अडाणी आई घर वाया जाई. असे स्लोगन असायचे ग्रामीण भागात पूर्वी. जेव्हा साक्षरतेचं अभियान राबवलं जायचं तेव्हा असे स्लोगन असायचे, साक्षरता अभियान. मग आई नंतर कोण, त्याला थोडी माहिती हे वडील आहेत, त्याला सांगितलं गेलं बाबा पप्पा, आणि मग ते पप्पा म्हणायला लागलं. नंतर ही आजोबा, ती आजी, तो भाऊ, ती बहीण, त्या बहिणीला तू दिदी म्हण, ताई म्हण, याला भैया म्हण, याला दादा म्हण, असं ट्रेनिंग दिली त्याला. मग पुन्हा घरातली माणसं, आणि मग घरातल्या माणसांचा प्रचंड प्रभाव पडला त्याच्यावर. आणि सगळं चालू आहे, रिसेप्शन, सगळं म्हणजे रिसिप्ट करणं, सगळं स्वीकारणं आणि त्याच्यावर विचार करणं, अशी प्रचंड थिंकिंग झाली. मग बाकीचे मेंबर संपल्यानंतर मग शेवटी समवयस्क गटाचा परिणाम पडला विद्यार्थ्यांवर किंवा बारक्या मुलांवर. तो माणूस कोणत्या जातीचा धर्माचा यापेक्षा तो माझ्या वयाचा आहे की त्या वयातली मुलं खेळायला लागली. लहानपण कसं निरागस असतं. एखादी मोठी अपार्टमेंट बघितली आपण तर मोठ्या मोठ्या लोकांची पोरंसुद्धा बारके वॉचमनच्या पण पोरांसोबत खेळतात असे. नंतर त्यांना आपली लोक नालायकपणा शिकवतात की अरे ते त्यांच्यासोबत घेऊ नको, हा नंतरचा विषय झाला. मग असं करत 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 मग आमची कॉलनी आली, आमची गल्ली आली, आमचा समाज आला. मग आमच्या समाजात घडणाऱ्या घटना आल्या आणि मग तुलना आली की त्यांनी सायकल घेतली मला घ्यायची आहे, त्याने चॉकलेट घेतली मला घ्यायची आहे, तो तिकडे गेला आहे मग मला जायचं आहे, ती तिकडे गेली आहे मला ते करायचं आहे. मग तुलना आली आणि मग आमच्या घरावर परिणाम पडतो, आमच्या मुलांवर परिणाम पडतो, प्रभाव पडतो तो शेजाऱ्यांचा. मग शेजाऱ्यांचे बरेचसे त्यांच्या घरी पाहुणे आलेत, कशाला आले, त्यांच्या घरी भांडणं झालीत, का झाली, आम्हाला डिटेल माहिती असतं सगळं की आपलं त्यांना, त्यांचं आपल्याला, हा शेजार धर्म झाला. मग टप्प्याटप्प्याने मग हळूहळू हळूहळू मग माझं गाव, मग माझी जात, मग माझं धर्म, माझा तालुका, माझा जिल्हा, मग शाळेत गेल्यानंतर माझे गुरुजी, मग माझे विद्यार्थी, आजूबाजूचे असलेले माझे सगळे मित्रमैत्रिणी, आणि शेवटी इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आता ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये कोणी कोणी आमच्या जीवनावर परिणाम टाकला तर खूप सगळ्या लोकांनी, आणि यातून आमचं व्यक्तिमत्व बनलं. व्यक्तिमत्व काय, बेसिक अझम्पशन्स प्लस व्हॅल्यू सिस्टम प्लस बिलीफ पॅटर्न ठरलं. ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आता सगळ्यांमध्ये आहे. आता आपण योगायोगानं सगळे सोबत आहेत, पण जन्मापासून आत्तापर्यंत प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत.
प्रत्येकाची सहनशीलता वेगळी आहे, प्रत्येकाचा त्रास वेगळा आहे, प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, धार्मिक सगळी परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळं त्याच्या मेंदूवर जे काही कोरलं गेलं आहे याचा आपण अंदाजच घेऊ शकत नाही की सगळ्यांची शाळा वेगळी नाही आहे. कोणाचे गुरुजी एकदम भारी होते, ते कोणाचे फक्त ठोकीत होते. काही घरात कधीच नॉनव्हेज शिजलं नाही, माळकरी कुटुंब. काही घरात रोज नॉनव्हेज, काही घरात दारूचा स्पर्शसुद्धा नाही. काही घरांमध्ये एखादं तरी दारू पिऊन यायचं, कधी वडील दारू पिऊन यायचे, आईला मारायचे, पोरांना मारायचे. काहीचे शेजाऱ्याचे विषय आहेत, काहींचे भांडणं आहेत, काही आईवडील विभक्त झालेली आहेत, कौटुंबिक मारामाऱ्या आहेत, बाजूचे विषय आहेत, आर्थिक प्रश्न आहेत. आणि मग काय काय त्या व्यक्तिमत्वावर आलं माहीत नाही. इथपर्यंत सगळे आपण आज एका पॉइंटला येऊन ठेपलो. ही आपली सगळ्यांची पर्सनॅलिटी झाली. एखादा माणसं विचारतात की तो तसा का वागतो, याचं कारण आहे. तो का वागतो, ती तशी का विचार करते, याला कारण आहे. कार्य कारण भाव. काही घडण्यासाठी काहीतरी कारण जिम्मेदार असतं. एखादा माणूस आपण म्हणतो ना, तो असा वाटला नाही वरून एवढा हरामखोर असेल म्हणून. वरून दिसताना तर गाय दिसला अगदी, असं वाटतं ना कधी कधी. अहो चेहऱ्यावरून तर वाटलं नाही कधी फसवल म्हणून, असा तर एकदम गप्पा टप्पा मारत असतो. काही नाही. तर यातून कोणाचं काय अजम्पशन झाले, कोणाची काय व्हॅल्यू सिस्टम झाली. प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम वेगळी आहे. कोणाला सोमवारी उपवास आहे तर कोणाला मंगळवारी उपवास आहे. कोणी शनिवारी मटण खात नाही, कोणी रविवारी खातं. बरोबर आहे की नाही. कोणाला एकादशी आहे, बरोबर आहे. हां, कोणाचा श्रावणात उपवास आहे तर कोणाचा रमजानमध्ये उपवास आहे. आता याला रोजा आहे तर हा म्हणणार तुझं मला दे, मी खातो डबा. याला उपवास आहे, या म्हणणार काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम वेगळी आहे आणि हे ठरलेलं आहे प्रत्येकाचं. उपवास आहे तर उपवास आहे त्या दिवशी, या दोघांना उपवास आहे. आता हे मटण खात नाही, खाते का समजा, खात नाही, तर हा म्हणणार तू नको खाऊ, दे मला, तुझं मी खातो. म्हणजे काही इतर लोकांना फरक पडत नाही आपल्या आपल्या व्हॅल्यूनुसार. काही लोक म्हातारपणापर्यंत आपल्या आईवडिलांची प्रचंड काळजी करत आहेत की तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, असं म्हणून मग आईवडिलांची सेवा करायची. आणि काही आईवडिलांना नाश्तासुद्धा नाही, पोहेसुद्धा नाही, तिकडंच कोपऱ्यात तिकडं, त्यांना दवाखान्यातसुद्धा न्यायचं नाही आहे. ही व्हॅल्यू सिस्टम ठरली. काही सासरवाडीला जाऊन राहिले, काय म्हणले नाही नाही सासरवाडीत पाय ठेवायचं नाही. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन्स. अशा कितीतरी सिच्युएशन्स तयार झाल्या प्रत्येक माणसांच्या. आणि मग ती जी व्हॅल्यू सिस्टम आहे ही एवढी खतरनाकपणे डेव्हलप झाली. आता ह्या सगळ्यातून आम्हाला बदल काय करायचं आहे, डेव्हलप काय करायचं आहे, तर काहीच करायचं नाही. हे तर असं हे बदलू शकत नाही आपण, भूतकाळात तर जाऊ शकत नाही. माझी आई कोण असावी, माझे वडील कोणते असावेत, माझी जात कोणती असावी, माझा धर्म कोणता असावा, माझं गाव कोणतं असावं, माझी शाळा कोणती असावी, माझे गुरु कोणते असावेत, माझे शिक्षक कोणते असावेत, हा निवडण्याचा मला तीळ मात्र सुद्धा अधिकार नव्हता. आणि त्यातून मग मी डेव्हलप झालोय. जसं येईल तसं. आज पाऊस पडावा का न पडावा हे माझ्या हातात नाही, पण पडल्यानंतर त्याचा अनुभव मला येणार आहे. ॲग्री. कोणाकडे आपण जेवायला गेलो भंडाऱ्यात तर त्यांनी काय जेवायला बनवावं हा माझा बिलकुल अधिकार नाही आहे. त्यांनी जे वाढलं ते मी खाणार आहे. दॅट्स ऑल. दिस इज हाऊ. आमच्या चॉईसनुसार आम्हाला सब्जेक्ट दिले गेले का तर नाही. मग आम्हाला जे 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 आलं मस्तपैकी आमची पर्सनॅलिटी बनली, खतरनाक. आणि आज प्रत्येक माणूस या सगळ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाचा एक ढाचा आहे. आणि सगळं कुठं कोरलंय त्याच्या माइंडमध्ये, मेंदूवर स्ट्रॉंग. आणि म्हणून जसे अनुभव तसे विचार. काहींचे अनुभव पॉझिटिव्ह आहेत तर काहींचे निगेटिव्ह आहेत. जसे अनुभव, मग त्याला जसा अनुभव आला तसं त्याचे विचार बनत गेले.
नाही बनले का? बरोबर. एखाद्या माणसानं फसवलं त्या बाबतीत आमचा विचार कसा झाला? निगेटिव्ह. एखाद्या माणसाने आम्हाला सहकार्य केलं त्याच्या बाबतीत आमचा विचार कसा झाला? ऑब्वियसली पॉजिटिव है. जो हमसा विषय सोपा है, वो सब्जेक्ट पढ़ने के लिए जब हम पढ़ना शुरू करते हैं तो उसके बारे में हमारी थिंकिंग कैसी है? पॉजिटिव है. जो आसान है वो पॉजिटिव है, और जो डिफिकल्ट है उसके बारे में कैसे विचार है? निगेटिव्ह. क्यों निगेटिव्ह आहे? बस असं ठरलंय माइंडमध्ये, असं सगळं ठरलंय. मग आम्ही म्हणजे आमचं माइंड. तर इथून सुरू झाली पर्सनॅलिटी. मग इथंच पैसा पण इथंच आहे, विचार पण इथंच आहेत, सकारात्मकता इथंच आहे, नकारात्मकता इथंच आहे, सगळं. हा एवढा भाग आम्हाला फोकस करायचा आहे जास्तीत जास्त. हे बाकीचे कर्मेंद्रिय आहेत, ही मशीन आहे, हे सूचना देणार आहे. हे इथं बटन आहेत सगळे. याने सांगितलं चालतं चालतं उचल उचल, पेन उचल उचल. यानं उचल म्हणल्याबरोबर हात पुढे याल. असा पेन उचलला, सूचना कोणी दिली? माइंडनं. आणि काम कोणी केलं? हातानं. तोपर्यंत पाठीत मागून चापट बसली. टोला कोणी घालला? पाठीनं. आग कुठं झाली? पाठीची. पाणी कुठं आलं? डोळ्यातून. किती अवघड कार्यक्रम आहे. मग घटना घडली काय? काय घडणार होती? तर अशी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली ना आपली सगळ्यांची. दिस इज हाऊ पर्सनॅलिटी. हा एक भाग झाला. आता काय करायचं मग? आता प्रत्येकाला वाटतं मला डेव्हलप करायची. डेव्हलप करायची म्हणजे नेमकं काय करायचं आता? कारण आम्हाला सगळं मिक्समध्ये मिळालंय. निवडून तर काही मिळालं नाही. मित्र कॉमन आहेत आमचे सगळ्यांचे, काही चांगले काही वाईट, नातेवाईक काही चांगले काही वाईट, है ना, गुरुजी काही चांगले काही वाईट, पुस्तकं काही सोपे काही अवघड. येस नो. मग रोड काही चांगले काही वाईट. असंच आहे आमच्या समोर. कुठेतरी खड्ड्यांचा रोड आहे, कुठेतरी एकदम चकचकीत रोड आहे. असं आम्हाला मिक्समध्ये मिळालं आहे. आणि मग तशा प्रकारची आमची प्रोग्रॅमिंग झाली आहे. पण आता आम्हाला डेव्हलप करायचं आहे स्वतःला. म्हणजे काय करायचं आहे? आता स्वतःचा माइंडसेट का चेंज करायचं माहिती आहे का? कशासाठी करायचं हे सगळं चेंज? का करायचं डेव्हलप स्वतःला? आता आम्हाला प्रगती करायची, आम्हाला सक्सेस पाहिजे, आम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, स्पेशल बनायचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करणार नाही तोपर्यंत आमची छाप पडणार नाही, आम्हाला कोणी मोजणार नाही, आमची किंमत वाढणार नाही. आमचं व्हॅल्यू आहे ना. आपल्याकडे सगळीकडे सेम व्हॅल्यू आहे का आपल्याला? अहो, ज्यांचं बाहेर व्हॅल्यू आहे त्यांचं घरात कचरा आहे. अख्खं गाव महाराजांच्या पाया पडते. घरी कोणीच घरचं पाया पडीना. लेकरं पाया पडणार घरची. आहे का नाही? मग तसं सोन्याच्या बाबतीत असं घडत नाही ना. कचऱ्यातलं सोनं सुद्धा त्याच भावानं जातं, दुकानातलंही सोनं त्याच भावानं जातं. चिखलात पडलेलं सोनं, अंगठी, पिढ्याची अंगठी चिखलात पडलेली, गाळात नालीत धुतलीन सोनाराकडे नेली की व्हॅल्यू. आणि आपला रोडवर पडलेला माणूस, कपडे भरलेले आहेत निवांत, कुत्री वास घेऊन गेले त्याचा. आता याचं व्हॅल्यू. हे असं माणसांच्या बाबतीत आहे ना. वस्तूंच्या बाबतीत असं घडत नाही ना. मग काय की चांगलं तेवढं स्वीकारायचं आणि वाईट तेवढं त्यागायचं. या सगळ्या प्रक्रियेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. आता डेव्हलपमेंट ही शेवटच्या श्वासापर्यंत कंटिन्यू असणार आहे. डेव्हलपमेंट ही अखंड प्रक्रिया, अखंड प्रक्रिया. इट विल नेव्हर बी एंडेड एट ऑल टिल द टाइम वी टेक लास्ट ब्रेथ. मग काही ना काही आपण शिकतच आलो आतापर्यंत. हे काय? हे डेव्हलपमेंट आहे. जसं एखाद्या शहराची, एखाद्या राष्ट्राची डेव्हलपमेंट ही कंटिन्यू असते. आता आपलं शहर बघा ना तुम्ही. हे पूर्वीचं शहर, 50 वर्षापूर्वी ही शहराची काय अवस्था असेल? 100 वर्षापूर्वी हे शहर होतं का? होतं का नव्हतं? का आपण आलोन बसवलं? नाही ना, आपल्या अगोदर होतं ना हे शहर. हे मकबरा बनायच्या अगोदरचं हे शहर, गेट तयार व्हायच्या अगोदरचं शहर.
लेण्या तयार व्हायच्या अगोदरचं असेलच ना अगोदर काहीतरी का नसेल? हां, मॉल नव्हता तेव्हा, एवढं मात्र फिक्स आहे. थिएटर नव्हते. मग त्याच्यानंतर 100, 200, 500 वर्षापासून या शहराची प्रगती कशी होत गेली, कसं डेव्हलपमेंट होत गेली या शहराची. जुन्या ज्या ज्या लोकांचं आज 80-90 वर्ष वय आहे या शहरात, त्यांना जाऊन विचारा ना. ते म्हणतात सिडको काय नव्हतं, शेती होती इकडे सगळी. काय हे जालना रोड वगैरे काही नव्हतं हे पूर्वी. हे बारीक छोटंसं गाव होतं तिकडं सेंट्रल नाक्याच्या पलीकडे. सेंट्रल नाका होता, तिथं एंट्री होती. शहागंजमध्ये बसस्टँड होतं, बसस्टँड एकच बसस्टँड होतं, शहागंजमध्ये होतं. आता शहागंजचं बसस्टँड कुठे कोणाला माहीत सुद्धा नाही. शहागंज सुद्धा माहीत नाही काही लोकांना. काय संबंध आहे बायकाच्या एखाद्या बाहेरच्या लोकांचं? त्यांना शहरातले दुकानं सुद्धा माहिती नाही आहे त्यांना. मग किती लांब होत शहराचा विकास होत गेला, डेव्हलपमेंट होत गेली. 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी आणि आज माळीवाडा कनेक्ट झाला, इकडे फुलंब्रीला कनेक्ट झालं, तिकडे खगोलताबाद दौलताबाद कनेक्ट झालं, इकडे पैठणपर्यंत जाईल, इकडे पाचोडपर्यंत जाईल, इकडे जालनापर्यंत जाईल. आणि अजून 50 वर्षानंतर हे शहर किती मोठं झालेलं असेल, किती मोठं झालेलं असेल अजून हे शहर. मला एवढा प्रश्न विचारायचा, याची डेव्हलपमेंट थांबेल का? या शहरात येणारी माणसं थांबतील का? आल्यानंतर गाड्या घेणं कधी बंद होईल का? रोडची कामं बंद होतील का? प्लॉटिंगचे व्यवसाय बंद होतील का? कन्स्ट्रक्शन नाही. तसंच आपली सुद्धा मरेपर्यंत काही ना काही डेव्हलपमेंट होणार. नवीन मोबाईल येणार, नवीन शब्द येणार. कोरोना आला, कोरोनानंतर बरेचसे शब्द आले. ते शब्द आमच्या लोकांना माहीत झाले, पूर्वी माहीत नव्हते. परिस्थिती जशी येईल तशी लोक शिकत जाणार. ही प्रोसेस तर सगळी ओकेच आहे, पण आम्हाला डेव्हलपमेंट करायचे म्हणजे काय करायचं आहे? आता आम्ही काही नाही केलं तरी डेव्हलप झालोच ना. का कोर्स लावले होते का आतापर्यंत? होता का? शिवाय द्यायचा कोर्स होता? होता का? भांडणं करायचा कोर्स होता? काड्या करायचा, चुगल्या करायचा, गप्पा हाणायचा. गप्पा कशा माराव्यात याचा कोर्स होता? कधीच नाही, कधीच नाही. भांडणं कशी लावावीत, शिट्ट्या कशा माराव्यात, होता कोर्स काय नाही. सगळे मोकार अनुभव सगळे. मग तसंच एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, याला काही करायची गरज नाही. आम्ही काही जरी नाही केलं तरी आम्ही असेच डेव्हलप होत जाणार. परंतु मला जे ध्येय अचीव करायचे त्याच्यासाठीची ते डेव्हलपमेंट पुरेशी नाही आहे. ऑटोमॅटिक होणारी डेव्हलपमेंट आणि ठरवून केलेली डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यामध्ये फरक आहे. आपोआप जे येतं ते गवत असतं आणि ठरवून जे करावं लागतं ते त्याला पीक म्हणलं जातं. काही नाही शेतात पेरलं तरी गवत तर येणारच आहे, कोणीही न पेरता, कोणीही न जाता. पण पीक आपोआप येणार नाही, मालं आपोआप निघणार नाहीत. तसंच चांगल्या गोष्टी आपोआप येणार नाहीत, त्या ठरवून आणाव्या लागतील. चांगल्या सवयी ठरवून लावाव्या लागतील. जास्त वेळ झोपत पडणे, बराच वेळ, या सवयीला कुठलाही कोर्स करायची गरज नाही. पण सकाळी लवकर उठण्यासाठी कोर्स करावा लागेल. आळस कसा करावा याच्यासाठी कोर्स करायची गरज नाही. पण चपळ कसं राहावं यासाठी मात्र करावं लागेल. राग येण्यासाठी कोर्स करायची गरज नाही, पण राग कमी करण्यासाठी करावा लागेल. बरोबर आहे? खाण्यासाठी कोर्स करायची गरज नाही, कमी खाण्यासाठी करावा लागेल. isn't it? कॉप्या करण्यासाठी कोर्स करायची गरज नाही, पण कॉप्या करू नयेत यासाठी करावं लागेल. खरं का? मग समाजामध्ये कचरा करणारी माणसं जास्त आहेत का झाडून काढणारी? भांडणं करणारी जास्त आहेत का सोडवणारी? करणारी. सिग्नल तोडणारी जास्त आहेत का पाळणारी? हां, पोलीस उभा करून पोलीस काढा, फक्त यंत्रणा तिथून बाजूला काढा, कळेल तुम्हाला. तसं दूषित वातावरण ही करणारी जास्त लोक आहेत. मग यातून स्वतःचा बचाव कसा करायचा, चांगल्या सवयी कशा स्वतःला स्वीकारायच्या, वाईट सवयीचा कसा त्याग करायचा, आणि या सगळ्या प्रक्रियेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतात. झालं माझं बोलणं. काय कळालं सांगा.